आणि त्या नेगेटिव्हिटीपासून जे काही वचन किंवा जे काही आपण म्हणतो ना असं, मी ना तुला आयुष्यभर नाही सोडू शकत, मी नेहमी तुझ्याबरोबर राहणार, ह्या गोष्टी आपण सहजच बोलून जातो, पण त्या गोष्टी अशा करून फॉलो करत राहतात आपल्याला जन्मानुजन्म, आपण न कळत असं बोलून जातो. म्हणून भगवद्गीतामध्ये सांगितलं गेलंय की डिटॅचमेंटमध्ये राहा, खूप जास्त अपेक्षा कुणाकडनं ठेवू नका. आणि अपेक्षा ठेवायचीच आहे तर तुम्ही परमात्मापासून ठेवू शकता, बिकॉज अल्टिमेट डेस्टिनेशन तर तेच आहे ना, तुम्हाला तिथे जायचं आहे, तर त्याच्याकडे जाऊन तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटतील. एक माणसाला कधी ना कधी कुठे ना कुठे लिमिट असतंच, तो किती तुम्हाला साथ देणार आहे किंवा किती तुमच्यासाठी काय करणार आहे ना, आणि किती केलं तरी ते कमीच राहणार आहे. ठीक आहे, कारण समाधान तर तिने कधी मांडलंच नव्हतं ना, ही गोष्ट राहिली माझी, ही गोष्ट राहिली, पप्पा एवढं लवकर गेले, मला हे नाही दिलं, मला हे नाही दिलं, ह्या गोष्टी राहिल्या तिच्या आतमध्ये. त्यामुळे ते आता असं ओपन अप झालं, या गोष्टी उलगडल्या, ते पण खूप जास्त शॉक